श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या JVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नॉर्मल निडलमधून बीड कसे लोड करायचे. ज्यांना आरीवर्क करता येत नसेल किंवा आरीवर्क शिकायचं असेल, ज्यांना ब्लाऊजवर स्वतः आरीवर्क करायचं असेल तर तुम्ही स्वतः आरीवर्क करू शकता, तेही नॉर्मल निडलने. नॉर्मल निडलने आरीवर्क कसं करायचं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर स्वतः वर्क करू शकता. तर चला पाहूयात. तर इथे मी आधी लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे मी आपली नॉर्मल निडल असते ती घेतलेली आहे आणि व्हाईट कलरचा थ्रेड घेतलेला आहे. इथे मी निडल एकदम छोट्या पॉईंटची घेतलेली आहे, कारण आपले शुगर बीडचा जो पॉईंट असतो तो खूप छोटा असतो, त्याच्यामुळे आपल्याला एकदम छोट्या पॉईंटची निडल घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत, कॉपर शुगर बीड, आणि एका साईडला मी क्रिस्टल बीड व्हाईट घेतलेले आहेत. तर इथे आता शुगर बीड मी तुम्हाला दाखवते की या निडलमधून किती इझिली ते लोड होत आहेत. तर एवढे इझिली लोड होतील एवढ्या पॉईंटची आपल्याला निडल घ्यायची आहे. तर इथे आधी मी 4 शुगर बीड लोड केलेले आहेत. 4 शुगर बीड लोड करून झाल्यानंतर आपल्याला निडल पुन्हा खालच्या साईडने बाहेर काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे मी 4 शुगर बीड घेतलेले आहेत. आपला जो पहिला शेवटचा बीड आहे त्यातून आपल्याला सिंगल बीडमधून आपल्याला पुन्हा निडल बाहेर काढायची आहे. पुन्हा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. पुन्हा मी याच्यामध्ये 4 बीड लोड केलेले आहेत. पुन्हा मी निडल खालच्या साईडने बाहेर काढून घेतलेली आहे आणि पुन्हा आपल्याला सिंगल बीडमधून ती बाहेर काढून घ्यायची आहे. इथे तुम्हाला समजलंच असेल की मी कसं करते आहे. एंडपर्यंत आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. तर इथे शुगर बीड झाल्यानंतर इथे मी व्हाईट बीड घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सेम आपल्याला 4 बीड त्यातून लोड करून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्हाला दिसत असेल की मी 3 बीडमधून निडल बाहेर काढून घेतलेली आहे. जर सिंगल बीडमधून निडल बाहेर काढून जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 3 बीडमधून सुद्धा काढू शकता. इथे मी तुम्हाला दाखवते की मी 4 बीड आधी लोड करून घेतले, त्याच्यानंतर मी निडल 3 बीडमधून बाहेर काढून घेते. तुम्हाला समजलं असेल मी कसं केलेलं आहे. तुम्ही जर सिंगल बीडमधून करत असाल तर तेही चालेल, किंवा सिंगल बीडमधून तुम्हाला एवढं चांगलं नसेल जमत तर तुम्ही 3 बीडमधून लोड करून घेतलं तरीही चालेल. बीड लोड करून झाल्यानंतर आपल्याला ते 2-2 बीडमध्ये डिस्टन्स ठेवून पुन्हा आपल्याला ते स्टिच करून घ्यायचे आहे. इथे पुन्हा मी घेतलेले आहेत गोल्डन बीड. गोल्डन बीडमध्ये मी 3 बीड ह्याच्यामध्ये लोड करते आहे. 3 बीड लोड करून झाल्यानंतर पुन्हा 2 बीडमधून मी निडल बाहेर काढून घेते आहे. मी कसं करते तुम्ही एकदम नीट बघा. पुन्हा मी 3 बीड ह्याच्यामध्ये लोड करून घेतले. पुन्हा मी निडल खालच्या साईडने बाहेर काढली आणि पुन्हा मी निडल 2 बीडमधून बाहेर काढून घेते. ही सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. पर्ल बीडसोबत पण आपल्याला ही सेम प्रोसेस करायची आहे. 3 बीड लोड करायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 बीडमधून आपल्याला निडल बाहेर काढून घ्यायची आहे. इथे सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. 2-2 बीडमध्ये डिस्टन्स ठेवून आपल्याला ती सिक्युअर करून घ्यायची आहे पुन्हा थ्रेडने, म्हणजे आपले जे बीड आहेत ते एकदम फिक्स होऊन जातील. त्याच्यानंतर इथे मी कट पाईप घेतलेले आहेत सिल्वर कलरचे. त्याच्यासोबत सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. इथे मी 2-2 बीड लोड करते आहे आणि त्याच्यानंतर सिंगल ह्यातनं मी निडल बाहेर काढते आहे. पुन्हा मी याच्यामध्ये 2 लोड केले, त्याच्यानंतर सिंगलमधून मी पुन्हा निडल बाहेर काढली आहे. इथे मी आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. इथे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये आपल्याला डिस्टन्स नाही ठेवायचं, आपल्याला सिंगल बीडमधून सिक्युअर करून घ्यायचं आहे थ्रेडने, म्हणजे ते एकदम आपल्या ब्लाऊजवरती किंवा तुम्ही ज्या कशावरती करत असाल त्याच्यावरती फिक्स बसेल.
त्याच्यानंतर इथे मी राईस बीड घेतलेले आहे. राईस बीडमध्ये सुद्धा मी सेम प्रोसेस केलेली आहे. इथे सुद्धा मी 2 बीड लोड केलेले आहेत आणि सिंगल बीडमधून मी निडल बाहेर काढून घेतलेली आहे. आपल्याला 2 बीड लोड करून सिंगलमधनं किंवा 3 बीडमधनं बाहेर का काढायचे आहे, कारण जेणेकरून आपले बीड एकदम फिक्स होऊन जातील त्याच्यामुळे. तर इथे राईस बीडमध्ये सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला इथे पण डिस्टन्स नाही ठेवायचं आहे. सिंगल याच्यामध्येच आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी गोल्डन आणि पर्ल बीड मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. म्हणजे मोठ्या साईजमध्ये सुद्धा तुम्ही नॉर्मल निडलने वर्क करू शकता त्यासाठी. सो इथे मी गोल्डन आणि पर्ल बीड एकत्र घेतलेले आहेत. सो 2 बीड लोड करून झाल्यानंतर सिंगल बीडमधून मी पुन्हा निडल बाहेर काढून घेते. सो इथे सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. सो पुन्हा मी इथे 2 बीड लोड करून सिंगल बीडमधून मी निडल बाहेर काढून घेतलेली आहे. तर इथे सुद्धा आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. इथे सुद्धा आपल्याला डिस्टन्स नाही ठेवायचा आहे. सिंगल बीडमधून आपल्याला थ्रेडने सिक्युअर करून घ्यायचं आहे प्रत्येक बीड, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजवरती किंवा तुम्ही ज्या कशावरती वर्क करताय त्यावरती बीड एकदम फिक्स बसतील, एकदम सिक्युअर होतील. सो इथे मी तुम्हाला नॉर्मल निडलने बीड लोड कसे करायचे ते दाखवलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला आरी वर्क करता येत नसेल तर तुम्ही नॉर्मल निडलने सुद्धा तुमच्या ब्लाऊजवरती आरी वर्क करू शकता. हे मी तुम्हाला बेसिक सांगितलेलं आहे. पुढे मी तुम्हाला प्रत्येक डिझाईन नॉर्मल निडलने काढून दाखवणार आहे आणि मी तुम्हाला ब्लाऊजवरती सुद्धा नॉर्मल निडलने वर्क करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की कसं करायचं. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.